मॅडम एक विचारू का? बोला। मॅडम त्या दिवशी स्पेशल ब्रँचची लोक आली होती, आकाश सरांबद्दल चौकशी करत होती। काय विचारत होती? तुम्हाला काय वाटतं मॅडम, सर सही सलामत सुटतील की त्यांची बदली होईल? नाही, काही कल्पना नाही हो कानविंदे, पण आकाश सरांबद्दल त्यांनी मला जे काही विचारले ते मी कोणाला सांगू शकत नाही। पण एवढं नक्की, आकाश सरांच्या विरोधात केस जाणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतली। कुठल्याही उपकाराच्या भावनेने मी हे करत नाही, विश्वास ठेव माझ्यावर। मला आवडतेस तू। मी आजपर्यंत हे बोललो नाही कारण मला स्वतःलाच हे कळलेलं नव्हतं, पण गेल्या काही दिवसात माझ्या लक्षात आलं की मी फक्त तुझाच विचार करतोय। हे बघ, तू तुझा वेळ घे, विचार कर आणि मग मला सांग। पण असा विचार करू नकोस की तुला मदत म्हणून हे सगळं करतोय। माझे प्रयत्न चालूच आहेत गद्रे। मी स्वतः काही ठिकाणी जाऊन आले, पण तुमचे मंगेशदा तिथे नव्हते। तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी पेपरमध्ये फोटोही देऊन आली, तोही छापून येईल लवकर। माझ्या बाजूने मी सगळं काही करते गद्रे। पण तू जे काही करतेस ते पुरेसं नाहीये, हे तर सरळ आहे। तो आकाश आणि ती मनू, त्या दोघांचे आपल्याला बंदोबस्त करायचा। मंगेशदा सापडायच्या आत हे काम आपल्याला प्रायोरिटीने केलं पाहिजे। तुम्ही आता फक्त बघत राहा, आपल्याला आता काहीही करावं लागणार नाही। लवकरच स्पेशल ब्रांचची माणसं आकाशच्या विरोधात केस उभी करतील, मग आकाशच्या विरोधातच लागेल निकाल। मी माझं काम चोख करेन गद्रे, फक्त तुम्ही इथे पुन्हा पुन्हा येऊ नका, धोकादायक। ठीक आहे, आय कॅन अंडरस्टँड। मी लग्न करायचं ठरवलं मनुशी। तर एकदम बॉम्बच टाकतोयस। बाबा, आई, हे बघा, मला कल्पना आहे, मी एकदम हे सगळं सांगतोय। हो, पण तेव्हा तर तू म्हणाला होतास की ती तुझी फक्त एक चांगली मैत्रीण आहे म्हणून, आठवतंय का? हो आई, आठवतंय। पण गेल्या काही दिवसात तिच्याबद्दल मनापासून असं वाटतंय मला। हे बघा, ती खरंच खूप चांगली मुलगी आहे। तुम्ही तिला आधीपासून ओळखत नाही, पण ती खूप गुणी मुलगी आहे। अरे मग एवढंच होतं तर त्याच वेळेला का नाही बोललास तुमच्याशी? मग आधी नाही नाही कशाला म्हणत होतास? नाहीतरी तुझ्या डोळ्यात दिसत होतच आई। मला खरंच कळत नाहीये काय। हो आई, मला आवडते ती। मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे। माझ्या आयुष्यातला इतका महत्वाचा निर्णय मी असा पटकन नाही घेऊ शकत। आता हे हिचं अति होतंय। म्हणून काय चाललंय? अगं काय कमी आता आकाशमध्ये? ए बाई, तुझा काय तो आता निर्णय पटकन दे, का तुला आयुष्यभर असंच एकटीला राहायचंय तर तसं सांग। सुरेखा प्लीज, मला वाटतं तिचं बरोबर आहे। हो, मी सुखात ठेवेन तुला, आयुष्यभर तुला साथ द्यायला आवडेल। प्रेम करतो मी तुझ्यावर, माझी भावना खरी आहे।